पागल कहेंगे, कुछ ना कहो तो ये लूटे चलेंगे। सच्चे रहोगे तो कर देंगे लंबा, सच्चे रहेंगे तो कर देंगे लंबा। जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा। कहाँ तो पकड़ोगे दुनिया का बाबा, कहाँ तो पकड़ोगे दुनिया का बाबा। जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा। धन्यवाद। टाळ्या वाजवा याच्यासाठी। आदरणीय गुरुवर्य संजय महाराज पासपोर हे आमच्या भागातले आहेत, गुरुवर्य आहेत आमच्यासाठी। माझ्या गावात अनेक कीर्तनं महाराजांची झाली आणि प्रेरणास्थान आहेत। खूप मोठं काम चालते महाराजांचं। तुमच्या कामालाही तसंच यश मिळावं आणि उत्तरोत्तर याची प्रगती व्हावी। या दादा मी धन्यवाद देतो। कीर्तनाचा सर्वात शेवटला मुद्दा, मेंदू शांत ठेवा, डोळे कान माझ्याकडे ठेवा। सगळ्यांचे धन्यवाद देतो। आदरणीय कथाकार गुरुवर्य प्रभाकर महाराज शास्त्री यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा एकदा। वृंदावन धामवरून आले आणि ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून तुम्ही प्रवचन ऐकत आहात, सगळेचे आभार। उद्याचं जे कीर्तन आहे नवनाथ महाराज लिमन महाराजचे धन्यवाद। तुमचं काय नाव? चोपे आपलं हे शिवाजी महाराज। मग काय वांदा आहे बाबा, शिवाजी महाराज पाठीशी असल्यानंतर मावळेचं काही वांदाच नाही। धन्यवाद। आज फक्त काय झालं महाराज, त्या मावळ्यात ते निष्ठा नाही राहील, ती निष्ठा कुठेतरी कमी पडून राहिली। ती निष्ठा जागृत असावी, जाणीव असली पाहिजे। म्हणून मी धन्यवाद देतो। पुढे शिवजयंती आहे, आता उत्साहात साजरी करा आणि एकदा आवाज द्या, बोलो माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय। शेवटला अभंग घेऊन राहिलो आपण, कीर्तनाचं भजन आहे। शेवटल्या मुद्द्यावर प्रवेश करून राहिलो। मी पुस्तक लिहिलेलं आहे, एक प्रबोधन सम्राट द रिअल हिरो। 3 वर्ष झाली या पुस्तकाला, आतापर्यंत 30,000पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या या पुस्तकाच्या। 50 रुपयाचं पुस्तक आहे, लागलं तर घेऊन जा कोणाला। कीर्तनातला सर्वात शेवटला मुद्दा बेटा, एक भजन करू आपण आणि कीर्तनातल्या शेवटल्या मुद्द्याकडे येऊ। ज्यांना हात आहेत ते भजनात टाळी वाजवू जा। श्रीराम श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम तुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले जैसे अमृत को पीने में, सुख मिले जैसे अमृत को पीने में। जानके बैठे हैं मेरे सीने में। श्री रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की, विश्वरत्न बाबा साहेब अम्बेडकर की, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की, बोलो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे की, बोलो भारत माता की, श्री संत एकनाथ महाराज की। शेवटला मुद्दा कीर्तनाचा, मेंदू शांत ठेवा, डोळे कान माझ्याकडे ठेवा। कीर्तनातला सर्वात शेवटे पडद्याजवळ जे आहेत, आवाज येऊन राहिला क्लिअर, प्रत्येक शब्द बारकाईनं समजून राहिला। हे आता उठून देईन मी, काय गडबड नाही करायची। प्रत्येक शब्द बारकाईनं ऐका। कीर्तनातला सर्वात शेवटला मुद्दा। मी धन्यवाद देतो सर्व मायबापांचे। एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांचा परिचय आहे ना। एकनाथ महाराज
एकनाथ महाराजांकडे एकदा एक व्यक्ती गेला. कीर्तनातला सर्वात शेवटला मुद्दा आहे, प्रत्येक शब्द बारकाईनं कीर्तनाचा नव्हे जीवनाचा सार तुम्हाला सांगून राहिलो. एकदा एक व्यक्ती एकनाथ महाराजकडे गेला. महाराजांना स्वतःचा हात दाखवला आणि म्हणायला लागला, महाराज माझं भविष्य पहा. महाराज म्हणतात, मित्रा चुकीच्या दरवाज्यात आला, इथं भविष्य बघितल्या जात नाही. कारण आपल्या संतांनी कधी हाताच्या रेषांमध्ये भविष्य सांगितलं नाही. भविष्य हे मनगटात असते, रेषांमध्ये नाही. ये सब बुजदिली बातें है, ये फालतू की बकवास आहे. भविष्य वगैरे काही नसतं. मनगटात जोर असावा लागतो, निर्माण करता येते भविष्य. कुठल्या साधू संतांनी भविष्य सांगितलं नाही असं. आणि कष्टात देव पाहणारे संत होते आपले. ऐदी लोकांचा देव कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नसणार. कोण सांगितलं तुम्हाला कष्टात? आपल्या संतांनीच कष्टात देव पाहिला. सावता महाराज शेती करत राहिले, विठ्ठलतेच्या भेटीला आला. जनाई मुक्ताई तुकोबा देव कष्टात बघायला शिकवला, मेहनतीत देव पा. एकनाथ महाराजकडे एकदा एक व्यक्ती गेला. महाराजांना स्वतःचा हात दाखवला आणि म्हणायला लागला, महाराज महाराज माझं भविष्य पहा. महाराज म्हणतात, मित्रा चुकीच्या दरवाज्यात आला, इथं भविष्य बघितल्या जात नाही. तो आग्रह करायला लागला, बघा ना महाराज भविष्य. महाराज म्हणतात, नाही मित्र, मला खरंच भविष्य नाही पाहताय. तो परत आग्रह करायला लागला, बघा ना महाराज. आग्रह करता करता महाराजांच्या तोंडाजवळ त्याने तोंड नेलं. महाराजांना त्याच्या तोंडाचा वास आला. महाराज म्हणत, का रे? म्हणे काय झालं महाराज? म्हणे KYC करून आला काय? म्हणजे समजलं नाही महाराज. अबे डायरेक्ट पेट्रोल पंपावरून झाला काय? म्हणजे लक्षात नाही आलं. अबे इंजन वास मारून राहिलं बे. म्हणजे महाराज लोक मला दारुड्या म्हणतात, याची मला परवा नाही. तुम्ही नका म्हणू. तुमच्यावर विश्वास आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. दारूच्या नशेत असो किंवा नसतो, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाही. महाराज म्हणतात, हरकत नाही गड्या, म्हणणं काय? म्हणे महाराज भविष्य. महाराज म्हणतात, तुझी माझ्यावर श्रद्धा आहे हे ठीक आहे, पण मला भविष्य पाहता येत नाही. तो आग्रह करायला लागला. त्यानं महाराजचं गलपट पकडलं. हे महाराजचं गलपट पकडलं. म्हणे महाराज इस गाव में रहना होगा तो मेरा भविष्य काही ना होगा. महाराज म्हणत, का रे 2 मिनिटाच्या अगोदर तर प्रेमाची भाषा करस. म्हणे तुम्हाला प्रेमाची भाषा समजली नाही. बहुत हो गया प्यार, अब होगी तक्रार. म्हणे बेटा प्लीज 2 मिनिट बेटा. आतापर्यंत थांबले, आता गडबड का? तुमच्या डिस्टर्बमुळे काय होते, माझी लाईन तुटते आणि त्या बाकीच्यांना ऐकायला मिळणार नाही. प्लीज 5 मिनिट. महाराजांनी सांगितलं, मला भविष्य पाहता येत नाही. त्यानं महाराजचं गलपट पकडलं. म्हणे महाराज इस गाव में रहना होगा तो मेरा भविष्य काही ना होगा. महाराज म्हणतात, मला भविष्य नाही पाहता येत. शेवटी गलपट पकडल्यानंतर महाराजच्या लक्षात आलं, याच्या नादी लागण्यात मजा नाही. महाराज म्हणत, ठीक आहे गड्या, हरकत नाही, दाखव हात. दाखवला हात. महाराज म्हणत, का रे हे तर वाईट झालं. म्हणे काय झालं महाराज? म्हणे मरतं तू 8 दिवसात. त्याची राजा दारूच उतरली. ते झालं हँग. ते म्हणे काय बोलता 8 दिवसात एकदम? महाराज म्हणत, हा मरतं 8 दिवसात. ते निघालं घराच्या दिशेनं पळत. त्याच्यामध्ये मंदिरात गेलो, मंदिर अंगावर पडलं. ते निघालं घराच्या दिशेनं पळत. महाराज आवाज दिला, अरे मित्रा थांब. हा म्हणे आता थांबून करता काय? प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवता बरं. महाराज म्हणत, आता थांब. हा म्हणे थांबून करता काय? मरा किती दिवसात लागते बेटा? मरा किती दिवसात लागते? 8. किती दिवसात? 8. मग 8 दिवसात मरा लागते. काही राहिलं काय शिल्लक? घराच्या दिशेनं पळत निघाला. 15 मिनिटाच्या अंतरावर त्याचं घर होतं. 15 मिनिटाच्या. रोज 15 मिनिटात घरी पोचायचं. 1 किलोमीटर घर. 2.5 तास उलटून गेले होते पण घरी पोचला नव्हता नाही. कारण मरणार किती दिवसात होता? 8. आणि हे त्याच्या डोक्यात होतं. घरी बायको आहे, लेकरू आहे, कधी त्यांना वेळ दिला नाही. 8 दिवसावर मरण आहे. आयुष्य दारूत गमावलं. कधी त्यांच्याशी प्रेमानं बोललो नाही. पण विचार केला मरावा 8 दिवसात लागते. प्रत्येकाच्या डोळ्यात बघायला लागला माझ्याबद्दल लोक काय विचार करतात. प्रत्येकाच्या डोळ्यात राग, द्वेष, हलकटपणा, नफरत, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी कोणाच्या डोळ्यात दिसलं? विचार करायला लागला ज्याच्याशी माझं भांडण झालं तो माझ्याकडे रागानं बघतो, साहजिक आहे. पण ज्याच्या सोबत माझं बोल चालही नाही तोही माझ्याकडे प्रेमानं बघायला तयार नाही.
चुकलं काय माझं, एवढा वाईट आहे मी? विचार करायला लागला. घरी गेला, रात्र झाली. बायकोनं विचारला जेवायचं आहे काय? आता ते तर माऊली आहे. भला है बुरा है जैसा भी है, मेरा पति मेरा देवता है, मेरा पति मेरा देवता है, भला है. बायकोनं विचारलं जेवायचं आहे काय? आता मला सांग मावशी, ज्याले 8 दिवसात मरा लागते आणि हे त्याले माहीत आहे, त्याले भाकर गोळ लागीन काय? त्याच्या गळ्याच्या खाली घास उतरीन काय? ते म्हणे तूच जेव जाय. ते रागावलं बायकोवर. ते गेलं आणि तसंच झोपलं. आणि झोपलं तरी सरळ नाही झोपलं, ते झोपलं असं. डोळे उघडे, डोळे उघडे उघडे आणि वर ते पत्रे. तुम्हाला पत्रे समजते ना? टीन, आमच्याकडे टीन म्हणतात त्याले. वर होते पत्रे. रात्रभर पाहत बसलं पत्रे इकडे, झोपलंच नाही. सकाळ झाली. मरणार किती दिवसात होतं? रात्रभर झोपलं नाही. सकाळ झाली. बायकोले म्हणे इकडे ये. बायको म्हणे काय म्हणता? म्हणे इकडे ये. बायको म्हणे म्हणता काय? इकडे तर ये. बायको जवळ गेली. म्हणे काय म्हणता? म्हणे तू बस, तुला तू एक गोष्ट सांगतो. बायको म्हणे सांगा ना काय म्हणता? म्हणे तुला माहित आहे इतके वर्ष झाले लग्न होऊन मी तुला कधी सांगितलंच नाही. बायको म्हणे सांगा ना मग. म्हणे तुला माहित आहे आपल्या घराच्या वर पत्रे आहेत. बायको म्हणे काय सांगता? मला आज माहीत झालं आपल्या घराच्या वर पत्रे आहेत. बायकोले म्हणे हे पाय मी मजाकच्या मूडमध्ये बिलकुल नाही बरं. बायको म्हणे मग मूर्खासारखे बोलून राहिले. घराच्या वर पत्रे आहे मला माहीत नाही काय? म्हणे गोष्ट ते नाही, गोष्ट दुसरी आहे. म्हणे मग गोष्ट कोणती आहे? म्हणे सगळ्या पत्र्यांना टोटल 155 शद्र आहेत. एकही भोग सोडलं नाही. सगळे बसलं मोजत. आता मरणाचा विचार डोक्यात काय करीन, बसलं शद्र मोजत. बायकोले म्हणे एक काम कर, चहा मांड, चहा टाक. चहा टाकता टाकता बायकोला विचार केला, रोज उठल्याबरोबर दुकानात जाणारा गिऱ्हाईक चहावर कसं आलो? बायको म्हणे दूध नाही, म्हणे काळाच मांड. चहा पिता पिता विचार करायला लागलं. मरणार होतो, मरणार होतो 8 दिवसात. ऑलरेडी 1 दिवस गेला. 1 दिवस. दिवस किती उरले? दिवस किती उरले? 6 रे ग सा रे ग म प ध नि सा. किती झाले? किती झाले? 7. म्हणजे पेटीचे स्वर किती? 7. बोलत जा. पेटीचे स्वर किती? इंद्रधनुष्याचे कलर किती? 7. हप्त्याचे वार किती? 7. सप्त्याचे दिवस किती? 7. लग्नाच्या फेऱ्या किती? पायजा सट्ट्यावाले वरली बिरली 7. माणसांचं 7. फार आकडा महत्वाचा असते माणसाच्या जीवनात. 7. त्यानं विचार केला मरणार 8 दिवसात होतो, 1 दिवस निघून गेला, पण अजूनही 7 दिन बाकी आहे. विचार करायला लागला, माझ्या परिवाराच्या पाठीशी मी गेल्यानंतर उभा कोण राहील गावातला? तर एकही माणूस प्रेमानं बघायला तयार नाही. पण लगेच लक्षात आलं आपल्याला एक सख्खा भाऊ आहे, आपल्यापेक्षा लहान आहे, त्याच्याकडे जाऊ. पण लक्षात आलं की 10 वर्ष झाली कोर्टात केस सुरू आहे. भावाचं तोंड सुद्धा बघितलं नाही. पण विचार केला अपने अपने होते, खून अखेर खून होत आहे. 10 वर्षानंतर मोठ्या भावाचे पावलं लहान भावाच्या घराकडे निघाले. लहान भावाच्या पत्नीला मोठा भाऊ येताना दिसला. तिनं सांगितलं पतीला, तुमचे मोठे भाऊ येत आहेत, चेहऱ्यावर राग आहे, डोळ्यात आग आहे, कदाचित भांडणाच्या मूडमध्ये आहेत. त्यानं तिला सांगितलं तो माझा मोठा भाऊ आहे, तो येईल. 10 वर्षानंतर येऊन राहिला, तो येईल, वाद होईल, कदाचित त्या वादावादात तो मला झापड सुद्धा मारेल, पण तू मधात बोलायचं नाही. तू बोलली की ते फाटून जाईल. आपल्याला जोडायचं आहे. नवऱ्याला बोलल्याचं दुःख तुला सहन होणार नाही. तो असेपर्यंत तू थांबू नको, तू शेजारणीकडे जा. तो गेल्यानंतर ये जो, पण तुझ्या पाया लागतो, तू मधात बोलू नको. पत्नी म्हणाली हरकत नाही, नाही बोलणार. हा घराच्या बाहेर निघाला. मोठा भाऊ समोरून आला. लहान्यानं मोठ्याला हात जोडले. लहान्यानं मोठ्याला हात जोडले. मोठ्यानं लहान्याच्या पायावर डोकं टेकवलं. जो 10 वर्षात झुकला नाही तो मोठा भाऊ लहान भावाच्या पायावर डोकं टेकून राहिला. वाक्य फक्त एक, तू 8 दिवसात मरणार. पॉवरफुल औषध, कोराझन पेक्षाही खतरनाक. एका डोसात खलास.
तू सोच ले तेरे को क्या करना है, तू 8 दिन में मरने वाला है. जाने वाला आहे. त्यानं उचललं म्हणे दादा तू माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणे, मी फक्त वयानं मोठा कर्तृत्वानं मोठा तू आहेस. आजपर्यंत माझ्याकडे आला 10 वेळेस मी ऐकून घेतला नाही. अरे माझ्याच जवळ बसणारे, माझ्याच पैशांची पिणारे तुझ्याबद्दल माझ्या मनात जहर पेरत राहिले, त्यांना आपलं समजून तुला दूर लोटत राहिलो. मला माफ करशील, गुन्हेगार आहे मी तुझा. त्यानं सांगितलं काही हरकत नाही. वाद मिटला. घरी आला. पत्नीले माने माझ्या समोर उभी राही 2 मिनिट. किती महान आहेस तू, इतके वर्ष झाले लग्न होऊन कधी कुण्या सोयऱ्या धायऱ्याकडे घेऊन गेलो नाही, कधी नवीन साडी आणली नाही, कधी बसून प्रेमानं बसून 2 शब्द बोललो नाही, कधी कोणी नातेवाईकाकडे लग्नात नेलं नाही. श्रीमंत बापाची मुलगी तू, जिनं घरात कधी झाडू उचलला नाही. माझ्या घरी आली, विळा उचलला, दुसऱ्याच्या शेतात निंदायला गेली, खुरपायला गेली, पण तू मला कधी सोडून गेली नाही. तिच्या डोक्यात विचार येत होते, तिला समजत नव्हतं. नवऱ्याचा हा अवतार तिनं कधीच बघितला नव्हता. आणि तिच्या डोक्यात एकच विचार आला, मार्केटमध्ये असा कोणता ब्रँड आला की एवढी बेकार चढते. पण तिच्या लक्षात आलं, डोळ्यातले अश्रू बघितल्यावर, की ये पश्चाताप का ब्रँड आहे, इसकी नशाही कुछ और है. याले पश्चाताप झाला. वाद मिटला. 5 वाजले. लेकरू शाळेतून घरी आलं. लेकराला जवळ घेतलं, पाठीवरती हात फिरवला, विचारलं बेटा कोण्या वर्गात असतं रे. पोट्ट म्हणे बाबा 5व्या वर्गात. काय शिकवलं बेटा सरांनी. पोट्ट अजून हँग. पोट्ट माईच्या इकडे पाय म्हणे आई याला काय झालं, यानं बिडीले पाठवलं, पुळीले पाठवलं, दारूले पाठवलं, वर्गात कोणी असतं म्हणते. माय म्हणे सांग बाबू, मीच तर विचारात पडली, एकदम साधू झाला कसा, सांग कोण्या वर्गात असतं. पोट्ट म्हणे बाबा 5व्या वर्गात. काय शिकवलं बेटा सरांनी. फोटो म्हणे बाबा शिवाजी महाराजवर निबंध लिहून आणायला सांगितला. काढ बेटा वही पेन, मी सांगतो. फोट्ट्यानं वही पेन बाहेर काढली. बापानं निबंध सांगायला सुरुवात केली. फोटो म्हणे तुम्ही निबंध, अपने बाप को हलकट मत समझ, तेरा बाप भी लिखा पड़ा हुआ है, बस रास्ता भटक गया था, दिखाने वाला कोई नहीं था, कल तक तूने शराबी को देखा है, आज अपने बाप को देखेगा. निकाल पेन बाहेर. फोट्ट्यानं पेन बाहेर काढला. सांगा बाबा निबंध. ली बेटा. 400 वर्षाच्या पूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत, मराठी मुलकात, मराठी अस्मितेवर, मराठी माणसावर अत्याचार होत असताना एका वाघिणीनं एका वाघाला जन्म दिला. छत्रपती शिवाजी महाराज नाव त्यांचं. ज्यांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले, स्वराज्य उभं केलं. मुठभर मावळे घेऊन लाखोंच्या सैन्यामध्ये घुसण्याची हिंमत ज्या राजामध्ये होती. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, पण लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. एकाच राजासाठी बोलल्या जातं. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी. पोराच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले, छाती अभिमानानं फुगली. बापाकडे बघायला लागलं. साला ये बाप का आता मेरा आज तक. ऐकून घ्या सर्व आई वडिलांनी, हो जग तुमची काय इज्जत करते या भानगडीत कधीच पडू नका. तुमच्या लेकरांच्या नजरेतील तुमची इज्जत कधीच कमी होऊ देऊ नका. तुम्ही आदर्श असले पाहिजे तुमच्या लेकरांसाठी. त्यानं 10 लोकांमध्ये छाती ठोकून सांगितलं पाहिजे, साला बाप कसा असावा, माझ्या बापासारखा असावा. अभिमान असला पाहिजे त्याला तुमचा. आई कशी असावी तर माझ्या आईसारखी असावी. आदर्श असले पाहिजे तुम्ही त्यांच्यासाठी. तिघांचं मन जिंकलं त्यानं विचार केला. तिघांचं मन जिंकलं तर एवढा आनंद वाटते. मी आता अर्ध्या गावाचे भांडणं अंगावर घेतलेले आहेत, पण विचार केला अभी भी अपने पास है, अभी भी अपने पास 6 दिन बाकी है. चला 2 मिनिट राहिले कीर्तनाचे फक्त शेवटले. त्यानं विचार केला अभी भी अपने पास 6 दिन बाकी है. रोज 5 वाजता उठायचा, महापुरुषांच्या फोटोला वंदन करायचा, हरिपाठ काकडा करायचा, गावात निघून जायचा, ज्याच्याशी भांडला त्याची माफी मागायचा. प्रत्येक जण माफ करत गेला. आयुष्यभराची गमावलेली इज्जत 5 दिवसात परत मिळवली. ते 5 आणि पहिले 2 किती झाले? 7 दिवसात सर्व काही व्यवस्थित केलं. किती झाले दिवस? 7 दिवस निघून गेले. दिवस निघाला कितवा? थोडं मोठ्यानं बोला. कितवा? सुनाई कम देता है. कितवा? थोड़ा और जोर से. कितवा? 8 8 8 8 8. काय करा?
आठवा कुणाकुणाचे मन दुखवले. पती पत्नीचा संसार चांगला चालू होता, तुम्ही त्याच्यात जहर टाकलं आणि त्यांना वेगळं केलं. 8वा 2 भाऊ मित्राप्रमाणे राहत होते, सख्खे भाऊ मित्राप्रमाणे राहत होते, तुम्ही तुमच्या राजकारणासाठी जहर पेरलं, दोघांमध्ये वेगळं केलं त्यांना. 8वा 7 दिवस निघून गेले, दिवस निघाला 8वा रोज 5 वाजता उठायचा, त्या दिवशी 4 वाजता उठला, बायकोच्या जवळ गेला, तिला हलवायला लागला. म्हणे बायको म्हणे उठ, बायको म्हणे झोपा रात्र आहे, बायकोले म्हणे उठ, बायको म्हणे झोपा रात्र आहे, दिमाग खराब नको करू, उठ. बायको उठली म्हणे काय म्हणता म्हणे एक काम कर, पूर्ण घर स्वच्छ कर, घरावर लाइटिंग टाक, दिवे लावून घे. बायको म्हणाली आज काही सण आहे काय, तू ते शहाणपणा करू नको, जेवढं सांगतो तेवढं कर, पूर्ण घर स्वच्छ कर, भावाच्या घरी जाय, त्याच्या पत्नीला सोबत घे, दोघी मिळून स्वयंपाक करा, बनवशील काय, अरे जो आप बोलोगे, पुरणाच्या पोळ्या, वडे, कुरड्या, पापड, भजे सगळं कर. बायको म्हणाली आज काही आहे काय, ह्याच्या मतानं मेल्यावर गोड जेवण भेटते नाही भेटत, जिवंतपणेच करून घ्यावं. पूर्ण परिवारासोबत दिवस घालवला. रात्रीचे 9 वाजले, भावाच्या परिवाराला निरोप दिला. रात्रीचे 10 वाजले, बायकोले भांडे घासू लागले, काम करू लागलं. थकली असशील, काम किती करतं, आराम कर जा. लेकरू झोपलं होतं, लेकराच्या जवळ गेलं, डोक्याचा मुका घेतला आणि झोपायला निघून गेला. सांगितलं कोणालाच नाही. होणार काय आहे, होणार काय होतं, काय होणार होतं, पण कोणाला सांगितलं होतं का त्यानं. हा झोपायला निघून गेला आणि जसा झोपला तसा असा कसा मेला. मॅट झाले का तुम्ही, तो मेला तर कीर्तन थोडी बंद होईल, त्याला मरू देता येणार नाही. पण जसा झोपला तसा उठीन गायले तो, जसा झोपला तसा झोपला. 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, उठला. बायकोला चिंता लागली. रोज सोन्यासारखा संसार झाला होता, सगळे दिवस परत आले होते, आनंद होता. परवापर्यंत 5 वाजता उठायचा, काल 4 वाजता उठला. आज 8 वाजले तरी उठला नाही. बायकोला चिंता लागली. बायको नवऱ्याच्या जवळ गेली. बायको नवऱ्याला आवाज देणार एवढ्यात त्यानं डोळे उघडले. जसे डोळे उघडले वर दिसले पत्रे. त्याच्या डोक्यात पहिला विचार आला, देवालाही घरकुल भेटलं असेल काय. हे होतं हँग झालेलं. याच्या मतानं आपण मेलो आणि वर आलो. आता हे होतं 5 दिवस बाहेर. बायको होती हुशार, तिनं काही किस्तीवर ॲटम घेऊन ठेवली होती. टीव्ही, कूलर, फ्रीज याला काही माहीत नव्हतं. यानं पाहिला, याला दिसला कूलर, मान फिरवली फ्रीज, मान फिरवली टीव्ही. याच्या मतानं नक्की देवानं आपल्याला स्वर्गात आणलं. चांगले कामं केले. कूलरची हवा काय, फ्रीजचं पाणी पे, टीव्ही सुरू कर, दीपिका पदुकोण मजा कर, इथपर्यंत ठीक होतं. मान फिरवली, समोर बायको, छाती